भेदभाव करून टाळा. नेमकी मागणी काय आहे आणि शासनाने समावेश केल्यानंतर कोणते लाभ आपल्याला मिळणे अपेक्षित होते? मला आता लाभ मिळणार आहे. माझ्या मुलाला घेण्याची लाड पांगे समितीच्या आधारे घ्यायची आणि फरक 3.5 वर्षाचा फरक. त्यामुळे त्याने ठराव घेतला आहे नगरपालिकेने कागदपत्र घेतले आणि म्हणजे तुम्हाला वारसारखं देतो म्हणजे आता इथले योग्य समाजाने पाच म्हणजे तुमचा वारसा आहे म्हणजे आता 7 महिन्यानंतर हे बी करता बरं, अधिकाऱ्याकडून जाणीवपूर्वक भेदभाव केला जात असल्याचा आपला आरोप आहे. त्यासाठी आपल्याकडे कोणते पुरावे आहेत? आमच्याकडे जेबीची मिटिंग त्याने ठराव घेतलेले आहे कागदपत्र वरून दिलेले ठराव घेतलेले कागदपत्र आहेत. ठराव घेतलेला आहे नगरपालिकेने ठराव घेतलेला आहे कागदपत्र माझे तर ठराव घेतलेले कागदपत्र पुरावे आहेत तुमच्याकडे की तुम्हाला वारसा म्हणून घेतात? आपण यापूर्वी नगर परिषद प्रशासनाकडे किती वेळेस पत्र व्यवहार केला? 4 वर्ष. त्यांनी काही कारवाई केली? आताची कारवाई काहीच नाही. या प्रकरणामध्ये कोणत्या अधिकाऱ्याकडनं टाळाटाळ होत आहे? नगर परिषद अधिकाऱ्याचं नाव सांगा ना. कोणत्या अधिकाऱ्याकडनं? अधिकारी नगर परिषद शिवाय असं तुम्ही जो आरोप केला ना अधिकाऱ्यावरती, तर त्या अधिकाऱ्याचं नाव काय? ते वैस ओएस ऑफिस सुप्रिटेंडेंट. काय नाव त्यांचं? संतोष रोडे. आपण आपल्या आपण आमरण उपोषणाचा मार्ग का स्वीकारला? त्याच्यात 2 वर्ष उपोषण केलं म्हणून गेल्या वर्षी कॅन्सल केलं. साहेबांना सांगितलं आम्ही तुमचं काम करू. गेल्या वर्षी उपोषण 26 जानेवारीला उपोषण कळलं नगरपालिकेचं तर त्याने ठराव घेतला आणि म्हणजे तुम्हाला 8 दिवसांमध्ये वार सारखं देतं. उपोषण 26 जानेवारीला प्रवेश झालं या वर्षी. बरं, आपल्या मागण्या पूर्ण कराव्या म्हणून अशी तुम्हाला प्रशासनाकडे कशी कारवाई झाली पाहिजे? आमची कारवाई अशी की डायरेक्ट वारसा हक्क देण्यात यावा आणि 3.5 वर्षाचं ग्रॅज्युएट ते घेण्यात 3.5 वर्षी ग्रॅज्युटी देण्यात यावी आणि वारसा हक्क म्हणून मुलाला घेण्यात यावं अशी तुमची अपेक्षा आहे. ठीक आहे, धन्यवाद. काय नाव तुमचं? तुमच्याला दत्तात्रय म्हणून गावाचं नाव सांगा. करडे योजना. बस. तर तुमच्या आता हे उपोषण जर तुमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर तुमचं उपोषण किती तारखेपर्यंत कसं राहील? मी म्हणते माझी मागणी मंजूर झाल्याशिवाय मी उठणारच नाही. आता 15 ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिवस आहे तरी सुद्धा उठणार नाही. नाही होत.